ओके, वेलकम बॅक. पुढचा प्रॉब्लेम डिस्कस करूया. 8 droplets of water, each of radius 0.2 mm. Okay, coalesces into single drop. Find decrease in surface area असं विचारलं. सो 8 droplets म्हणजे n किती दिले? नंबर ऑफ ड्रॉपलेट्स 8. नंबर ऑफ ड्रॉपलेट 8. आता मला फाइंड करायचं, याचा यूज काय करायचा? टू फाइंड रेडियस. रेडियस ऑफ ड्रॉपलेट दिले किती? 0.2 mm. बरोबर, 0.2 mm म्हणजे मीटर मध्ये 0.2 mm म्हणजे 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटर. बरोबर. ओके, आता आपल्याला हे 2 मध्ये करायचं आहे म्हणून मी डेसिमल इकडे घेतला, म्हणजे r is 2 -3. आता 0.2 0.2चं 2 लिहिलं म्हणजे इथं अजून एक मायनस ऍड करायला पाहिजे. हे -4 झाला मीटर. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? आपण ज्यावेळी डेसिमल पॉइंट कुठल्या साईडला मूव्ह होतोय, राईट साईडला, त्यावेळी काय करायचं? -1 ऍड करायचं. म्हणजे 1 झालं, 2 डिजिट असलं -2 ऍड करायचं. रेडियस मिळाली. रेडियस ऑफ ड्रॉप मिळणार. काय फॉर्म्युला आहे? माझा व्हिडिओ तुम्ही बघा सीईडीचे, त्यामध्ये प्रूफ दिले n⁻⁻³ आता जर 8 असेल, 8 म्हणजे 2³ म्हणजे n⁻⁻³ किती येणार? 2. सो r आलं 2 × 10⁻⁴. मी r आलं 4 × 10⁻⁴ मीटर. आता डिक्रीज इन सरफेस एरिया विचारलंय. मग आपल्याला माहित आहे की मी चेंज इन एरिया फाइंड करायचा आहे. मग ड्रॉपलेटचा सरफेस एरिया जास्त, n ड्रॉपलेट आहेत, इंडिव्हिज्युअल एरिया 4πr², आणि फायनल 4πR². ओके, सो डेल्टा ए व्हॅल्यू पुट करा. मी 4π कॉमन घेतो, मग फॉर्म्युला काय आला? nr² मायनस R². आता बोर्डचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा. डेल्टा ए 4, पायची व्हॅल्यू 3.14. देर आर 8 ड्रॉपलेट. रेडियस किती तिची? 2 × 10⁻⁴. बरोबर. मायनस रेडियस ऑफ बिग ड्रॉप 4 इज अ स्क्वेअर. त्यानंतर 4 × 10⁻⁴ चा स्क्वेअर. मला कॅल्क्युलेशन सांगा. डेल्टा ए 4 × 3.14 ची व्हॅल्यू किती येणार? कॅल्क्युलेट करा. ओके, इट इज 12.56. 12.56. बरोबर. 8 2 चा स्क्वेअर 4 and 10⁻⁴ चा स्क्वेअर -8.
minus 4चा स्क्वेअर 16 into 10 raised to minus 8. आता 10 raised to minus 8 आपण कॉमन घेऊ शकतोय. मग डेल्टा ए इज 12.56 ब्रॅकेट मध्ये 8 4चा 32 minus 16 into 10 raised to minus 8. So delta A (12.56) is 32 minus 16 is 16 into 12 point minus 8 meter square. आता कॅल्क्युलेशन करा. 12.56 into 16 करा. 12.56 into 16, it comes 200.16, 200.96 into 10 raised to minus 8. ओके. आता डेल्टा ए 2 पॉइंट मध्ये आन्सर लिहायचं म्हटलं सो 2 लिहायचं म्हटलं तर 2.0096 डेसिमल पॉइंट आपण 2 न लेफ्ट साइडला गेलो तर ह्यामध्ये -8 मध्ये +2 ऍड झालं -6 मीटर स्क्वेअर इज आन्सर. इज इट क्लिअर कॅल्क्युलेशन? सो विथ अंडरस्टँडिंग तुम्ही हे कॉपी करायला पाहिजे.